नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर पठाण। काला धागा खरंच दृष्ट लागण्यापासून संरक्षण करतो का? तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की भारतातील प्रत्येक दुसऱ्या घरात मुलांच्या हाताला, गळ्याला किंवा पायाला काला धागा बांधलेला असतो। एक साधा धागा खरंच आपल्याला दृष्टीपासून वाचवू शकतो का, की यामागे काही खोल विज्ञान आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण भावना बाजूला ठेवून केवळ वैज्ञानिक तथ्यावर चर्चा करणार आहोत। चला सत्य शोधूया। आजकाल अनेक लोक हात, पाय आणि गळ्यात काळे धागे घातलेले दिसतात। लोक दृष्ट किंवा नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्यासाठी ते घालतात। पण हात किंवा पायात काला धागा घातल्याने खरंच दृष्टापासून संरक्षण मिळते का? जर मिळत असेल तर कसे? तुम्हाला हे अधिक चांगल्या प्रकारे समजावे म्हणून मी हा व्हिडिओ 4 भागांमध्ये विभागला आहे। पहिला पार्ट आहे मानसशास्त्रीय दृष्टिकोन आहे, म्हणजेच सायकोलॉजिकल अँगल। विज्ञानात प्लॅसिबो इफेक्ट नावाची एक संकल्पना आहे। जेव्हा आपल्याला विश्वास असतो की एखादी गोष्ट आपले संरक्षण करत आहे, तेव्हा आपले मन शांत होते आणि आपला आत्मविश्वास वाढतो। फॅक्ट म्हणजे वास्तुस्थिती। मानसशास्त्र सांगतो, जेव्हा तुम्ही काला धागा घालता तेव्हा तुम्हाला सुरक्षिततेची भावना येते। यामुळे तुमची भीती कमी होते आणि तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकता। म्हणून तो धागा तुमची वाईट नजरेपासून नव्हे तर तुमच्या स्वतःच्या भीतीपासून संरक्षण करतो। दुसरा पार्ट रंगांमधील विज्ञान म्हणजेच द सायन्स ऑफ कलर्स आहे। आता आपण भौतिकशास्त्राबद्दल बोलूया। काला रंग उष्णता उत्तम प्रकारे शोषून घेतो। फॅक्ट म्हणजे वास्तुस्थिती। विज्ञानानुसार काळ्या रंगात नकारात्मक ऊर्जा किंवा विद्युत चुंबकीय प्रारण शोषून घेण्याची क्षमता असते। प्राचीन काली शरीराभोवतीची नकारात्मक स्पंदने शोषून घेता यावेत या तर्काच्या आधारावर काळ्या धाग्याचा वापर सुरू झाला असावा। तिसरा पार्ट म्हणजे लक्ष विचलित करणारा सिद्धांत म्हणजेच अटेन्शन ब्रेकर थिअरी। एक असाही सिद्धांत आहे ज्याला आपण विचलित करणारा सिद्धांत म्हणू शकतो। समजा एखाद्या व्यक्तीने खूप सुंदर कपडे घातले आहेत, पण तिच्या पायाला एक काळा धागा बांधलेला आहे। अनेकदा समोरच्या व्यक्तीचे पहिले लक्ष त्या विचित्र किंवा वेगळा दिसणाऱ्या धाग्यावर जातो। विज्ञान सांगतो की आपले डोळे सर्वात आधी अशा गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात जी जागेवर नसते। यामुळे समोरच्या व्यक्तीची एकाग्रता भंग पावते आणि लक्ष्याची पूर्ण तीव्रता तुमच्यावर पडत नाही। चौथा पार्ट आहे निष्कर्ष आणि अस्वीकरण म्हणजेच कन्क्लुजन अँड डिस्क्लेमर। तर मग तुम्ही काला धागा घालावा का? पहिलं आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून काला धागा कोणत्याही जादुई शक्तीपासून संरक्षण करतो याचा कोणताही थेट पुरावा नाही, पण त्याचे निश्चितच मानसिक फायदे आहेत, म्हणजे प्लॅसिबो इफेक्ट। दुसरा आहे आरोग्य सल्ला। फक्त याची खात्री करा की धागा खूप घट्ट बांधलेला नाही, ज्यामुळे रक्ताभिसरण थांबू शकते, आणि इन्फेक्शन टाळण्यासाठी तो नियमितपणे स्वच्छ करा। तिसरं आहे शेवटी तुमची मेहनत आणि सकारात्मक विचार हीच तुमची सर्वात मोठी ढाल आहे। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा तुम्ही विज्ञानावर विश्वास ठेवता की परंपरेवर। तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।